नमस्कार. अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पालक आणि बटाटा घालून मस्तपैकी पालक बटाट्याचे थालीपीठ. इथे आपण पालक बारीक चिरून घेऊया आणि असा बटाट्याचा चांगला खीस करून घेऊया. ह्याच्या आधी कधी ही रेसिपी तुम्ही पाहिलीत का? नक्की करून बघा. खूप छान आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. लहान मुलांना टिफिनला किंवा सकाळ सकाळ नाश्त्यासाठी ही रेसिपी अतिउत्तम आहे. इथे बारीक चिरलेला कांदा आणि हे बटाट्याचं कीस आणि पालक बारीक कापून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण पालकामध्ये एक मिरची बारीक कट केलेली, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, थोडासा लाल तिखट, गरम मसाला, हे सगळे घालून आपण हे जिन्नस सगळे मिक्स करून घेऊया. थोडंसं ओवा आणि जिरा पण घातलेला आहे. त्याने या आपल्या थालीपीठाला खूप चांगली टेस्ट येईल. हे सगळे एकजीव करून घेऊया. गरज वाटल्यास पीठ घेऊया, नाही वाटल्यास नाही घ्यायचं, कारण पालकाला आधीच आणि बटाट्याला पाणी असतं, त्याच्यामुळे जितकं लागेल तेवढंच तुम्ही पीठ घाला. इथे मी थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया. तुम्ही ही रेसिपी कुठून बघता? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. इथे आपण तव्याला थोडंसं तेल घातलेलं आहे. चांगला गरम करून घ्यायचा. मग हे थालीपीठ असे तव्यावर थापून घ्यायचे, छान असे मस्त. आणि वरून थोडेसे सफेद तीळ भुरभुरा, कारण आपलं थालीपीठाला जेव्हा आपण तीळ घालतो तेव्हा ते तीळ खमंग भाजले जातात ना, त्यामुळे अजून थालीपीठाला छान अशी रुचकर अशी चव येते. मस्त हे थालीपीठ आता दोन्ही साईडने आपण भाजून घेऊया. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी तुम्ही कुठून पाहता हे मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान आणि पौष्टिक अशी ही पालक बटाट्याची रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. ह्याच्यामध्ये विटॅमिन, फायबर, प्रोटीन्स सगळं काही आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी नाश्त्याला तर अतिउत्तम, पण मुलांना पालक खायला कंटाळा येतो. त्याच्यामुळे अशा ह्या नवनवीन रेसिपी जर तुम्ही मुलांच्या टिफिनला दिल्यात तर आवर्जून तो डबा फस्त करून येतील आणि मागून खातील. अशी ही छान अशी थालीपीठाची नवीन रेसिपी आहे. आता आपण हे थालीपीठ सगळे करून घेऊया. छान असे मस्त थालीपीठ होतात. माझ्या यूट्यूबला जर माझी रेसिपी तुमच्यापर्यंत आली असेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. असे हे आपले थालीपीठ बनवून रेडी आहेत. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. छान टॅमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. ही रेसिपी छान आणि चविष्ट आणि खूपच भारी होते. मी इथे टॅमॅटो केचप घेतलेला आहे आणि हिरवी चटणी आहे पुदिन्याची. नक्की ही रेसिपी करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. आणि जाता जाता मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीला लवकरच भेटू. नमस्कार.